नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आज लवकरच सुरुवात केली व्हिडिओला. 8 वाजले ते. बाहेर एवढं धुकं पडलंय. 2-3 दिवस थंडी नव्हती, पण कालपासून जरा जास्त थंडी लागायला लागली. थंडी म्हणजे अशी खूप जास्त पण नाही, पण आहे ना अजून पण धुकं आहे बघा. 8 वाजले पण तरी पण बऱ्यापैकी बाहेर धुकं आहे. त्यामुळे मग मी आज दरवाजे उघडलेच नाही, कारण लगेच आतमध्ये अशी हवा कशी येते तसं येतं. आणि आता ना काय झालं, आज रोजला लवकर शाळा आहे. अर्धा तास रोज 9:30ला असते, तर आज 9 वाजता शाळा आहे. आणि त्यामुळं मग लवकर आवरायचंय. तर मी तर आवरून रेडी, आंघोळ वगैरे झाली, सगळं आवरले. आणि ऋतूची पण आंघोळ वगैरे झालेली आहे. सई आत्ताशी उठली आहे. तर चला आज नाश्त्याला करायची मस्त थालीपीठ. त्या दिवशी आपण ती भाजणी केली ना, त्याचीच मी डब्यात आहे ना भरून ठेवली. एवढी अशी झाली आहे. आणि आता इथं सगळी मी तयारी करून ठेवलेली आहे, कारण कसं लय उशीर नको व्हायला म्हणून. तर ह्या ना कोथिंबीर काल परवा बाजार होता ना बुधवारी, तेव्हा घेऊन आले 2 जुड्या 10-10 वाल्या. मीडियम होत्या, लय मोठ्या नाही, लय छोट्या नाही. तर त्या दोन्ही पण कट केल्यात मी एवढं. आणि 5 वाजता उठले होते मी, म्हणजे वर्कआउटसाठी. तर मग तेव्हाच कोथिंबीर पाण्यात भिजवून ठेवली होती आणि ठेवायला पण ठेवली होती. मग आता मग अशी कट वगैरे केली 7:30 वाजता. आणि कांदा पण याच्यात टाकणार आहे मी. तर बघा 2 मीडियम साईजचे कांदे, मीडियम साईजचे ते सॉरी एकदम छोटे छोटे. आपण पोह्याला कसं कट करतो, जेवढे जरा बारीक करता येईल तेवढे करायचे. सुरीने कट केले. आणि याच्यात आहे ना वाटण केले, हिरवी मिरची आणि लसूण, बस एवढंच बारीक केले. आता ना हे मळून घेते मी तुम्हाला. तर चला करायला सुरुवात. आता सगळ्यात अगोदर आहे ना मिरची ना पूर्ण काढून घेते मी. आणि आता आपण जिरं वगैरे मी बारीक नाही केले याच्यात, कारण याच्यात ऑलरेडी टाकले. तसे वरून थोडेसे टाकू शकते, पण पिठात तुम्हाला तर बघितलेच भाजणी आपण केली त्या दिवशी, तर तेव्हा मी टाकलेलंच आहे. आणि भाजणी केल्यावर म्हणजे केलेच नव्हते ना थालीपीठ. 2-3 दिवसच झाले तसे केली. आता काल तर गुरुवार होता, त्यामुळे मग नाही तर कालच करणार होते. मिरच्या मी थोड्याच टाकल्यात अंदाजाने, आपल्या 4-5. कसं यांना पोरांना पण खायचं असतं ना, त्यामुळं आता काय करते, पॅनवरच करणार आहे. त्याच्यामुळे मी पॅन इथं ठेवलेला आहे. बघा जसं लागलं ना तसं पीठ घेते मी याच्यात. आणि ते आपण धने जिरे वगैरे टाकले ना, त्याचा छान वास येतो बरं का. ते करून. आणि आपण याचं पीठ नव्हतं घेतलं ना बाजरीचं, तर ते तुम्हाला मी म्हटलं ना तसं की बाजरीचं पीठ वरून टाकणार आहे मी 2 चमचे लाडू. आणि आपले ते लाडू केलेत ना मी, छान झालेत बरं का, मस्त एक नंबर झालेत. तर बघा आता सईला देते. सई रोज उठली का लाडू खा. बघा ऋतू झालाय तयार शाळेत जायला. लाडू कसं होता, त्याने पण उठल्या खालाय. आता परत म्हणतो, परत एक दे ना मला लाडू. परत असं असतं, एखादी गोष्ट आवडली ना मग. ऋतूची पण तशी केस वाढलेत आता बऱ्यापैकी ना, बरेच वाढले. आणि ऋतूचे केस ना असे करली करली बघा, असे लाटा कशा असतात आपल्या समुद्राच्या वेव्ज असे ना सर असे. आता मी आवरते एक एक. हात धुते. मिरचीचा हात होता. तुला नाही मला काय होणार त्याने. तर कांदा आणि थालीपीठला ना जेवढा कांदा ना तेवढं ते छान लागतं. तर बरेच जण करत असतील, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. जुनी लोक ना याला काय बोलतात, हे बोलतात आपण काय म्हणतो, भाकरी, कोथिंबीरच्या तिखट भाकरी.
प्रत्येकाची वेगवेगळी नावं असतात. मी आधी लय करायची तेव्हा जरा ऋतू कसं त्याला शाळेचं पण एवढं हे नसायचं. काय बघा मीठ घेतलं इथं, लगेच मीठ टाकलं ना मग कसं चौकून व्यवस्थित मिक्स तरी होतं ना. मीठ पण लगेच टाकून घेते. आणि ना याच्यात आपण हे टाकणार आहे, काय बोलतात हावरी लावूनच करायचं, मग लय छान टेस्ट येते. आता ना हे पहिले कसं जरा सुक्क सुक्क आहे ना, मिरची आणि मीठ वगैरे जे आहे ना ते मिक्स होऊन जातं ना, म्हणून मग मी अगोदर असंच सगळं मिक्स करून घेते. भरपूर झाले, ताट भरले अख्खं, तुम्हाला दिसत असेल. आता काय हे आपण दह्याबरोबर खाऊ शकतो, सॉस बरोबर पण खाऊ शकतो. त्या दिवशी आणलेला आहे सॉस पिझ्झासाठी, हाय थोडासा सॉस बरोबर मस्त लागतो पण बरं का. आता आम्ही नाश्ता करू सॉस बरोबर, दुपारचं दह्याबरोबर खाऊ म्हणजे ओके. आता आहे ना थोडंसं जिरं आणि हळद टाकते. हळद जिरे तसे टाकलेले पण टाकते थोडेफार, कसे असे जरा मध्ये आधी ते अख्खे आले ना खायला पण भारी वाटतं. अजून पीठ लागणार आहे ना, आणि जे वाटणाचं होतं ना पाणी तेच ऍड केले मी याच्यात. आता ना अजून पीठ लागणार आहे. मला पण आहे ना जरा जरा सर्दी जाणवायला लागलेली. काय होते सकाळचं लवकर उठायला लागतं, आणि आता ना कांद्याची एवढी कडू आली ना, कांदा कट करून झालाय तरी पण कडू आली, डोळ्याला पण पाणी आलंय. चला आता ना याचा चांगला गोळा करून घेते मी. तर पाणी असं पीठ मळून घेतलंय मी. जास्त त्यात पीठ पण नाही टाकलं, भाजणी जी आहे ती कसं जरा हे पण दिसलं पाहिजे ना, आणि असं लय पातळ पण नाही केलं, कारण काय होतं बघा याला ना कांद्याला लगेच पाणी सुटायला सुरुवात होती, त्याच्यामुळं थोडंसं घट्टसरच मळायचं. आता 5 मिनिटं झाले नसेल तरी मी चांगलं घट्ट मळलेलं ते लगेच लूज व्हायला लागले. आणि ना हवरी घेते मी, रुमाल घेतलाय मी ओला करून. पॅनवरच करणार आहे, तर चला करूया सुरुवात थालीपीठ करायला. परत एक तास पाणी करायचं. आता आधी काय करते मी, ही हवरी आहे ना ती अशी खाली टाकते, मग कशी लागते चौकून. आणि बघा असं एवढा असाच गोळा घेतलाय, मीडियम साईजचाच गोळा घेतलाय. आणि असा जसं 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 असं होईल ना तसं तसं थापायचं. पहा आणि छोटे छोटेच करणार आहे मी, लय मोठे नाही. आणि कांदा वगैरे भरपूर टाकला ना मग टेस्ट पण छान येते. ओके, तर रेडी आहे. खूप जास्त पातळ पण नाही आणि जास्त हे पण नाही, काय म्हणतो आपण जाड पण नाही आहे, मापात केले मीडियम. काही काही खूप पातळ करतात पण मला काही तेवढं पातळ येत नाही, पण ठीक आहे. कसं परत लई पातळ केलं ना नंतर ते जरा हेच होतं असं. तर बघा, आणि त्याला असे मध्ये मध्ये ना असे होल करते. ओके, चला आता पॅनवर टाकूयात.
तर पॅन आपला गरम झालेला आहे. मी काय करते आधी ना तेल सोडते, कसं खाली लागायला वगैरे नको. मी असं हातावर घेऊनच टाकते बरं का. तर पहा छान दिसतंय ना. आणि असं मध्ये मध्ये थोडंसं तेल सोडायचं साईडने पण थोडं. तर ओके, आता याच्यावर झाकण ठेवते आणि होऊन देते याला 2 ते 3 मिनिटं ना. त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिटं जरा होऊन द्यायचं. म्हणजे मग ना ती वरची बाजू आहे ना ती एकदम अशी कोरडी वगैरे नाही होत, जरा अशी चांगली राहते, मऊसर आणि शिजते पण चांगली. तोपर्यंत ते होते तोपर्यंत दुसरं करून घेते मी. आणि फास्ट गॅस नाही करायचा बघा, स्लोच ठेवलाय मी एकदम. कारण आहे ना फास्ट केलं का कच्चं राहतं ना. कसा कांदा आहे जरा तो पण शिजला पाहिजे. आणि ती जास्त झाली तरी काय नाही प्रॉब्लेम, छान लागतं उलट ते. किती वाजले ऋतू? ऋतूला आज टिफिनला हेच असणार आहे. तर पहा रेडी आहे. आता नाही पलटी बघा, छान कलर आलाय ब्राऊन, जास्त जळालं पण नाही आणि व्यवस्थित आहे. आता अजून आहे ना परत याच्यावरती मी ठेवते 2 मिनिटं, म्हणजे मग आणि इथं बघा तोपर्यंत माझं दुसरं थालीपीठ पण रेडी आहे. तर थालीपीठ आता होतच आले. तर मी ना त्याला थोडंसं वरून आहे ना तूप लावते, म्हणजे कसं मुलांना खायला पण जरा हेल्दी. तर पहा छान भाजला गेलेला आहे मस्त. आता तूप लावलेली बाजू थोडीशी गरम करते. तर चला, थालीपीठ रेडी आहे आपलं थालीपीठ. तर बघा आता हे दुसरं आहे ना ते पण टाकते. काही लोक काय करतात डायरेक्ट हे घेऊनच असं टाकतात, पण मला ना भीती वाटते. कसं कापड आहे ना कुठं चिटकलं बिटकलं आणि त्यामुळं मग, आणि मला तशी आता सवय झाली मी डायरेक्ट हातावर घेऊनच टाकते. म्हणून मग मी छोटे छोटे करते जेणेकरून हातावरून व्यवस्थित टाकता येईल असं. तर चला आता ऋतूला नाश्त्याला देते आणि पटकन बाकीचे करून घेते. आता दिलंय मी ऋतूला सॉस बरोबर खायला. कसं झालंय बा? छान झालं ना? शाळेत जायचंय ना? किती वाजता शाळा आहे? मग तेवढं फिनिश कर. मग टिफिनला देऊ का हे? ओके, तर घे खाऊ. चला आता बाहेर मस्तपैकी नाश्ता करते गरमागरम. ऋतू गेला शाळेमध्ये, तर सई आणि मी आता आम्ही दोघी इथं नाश्ता करतोय. तर चला या तुम्ही पण गरमागरम थालीपीठ खायला. आणि आता कसे झाले मी ना खाऊन बघते, पहिल्यांदाच केले ना. आणि भाजणी आपल्या चॅनेलवरती आहे, नक्की जाऊन पहा. छान झालेत मस्त. आता सॉसच घेतलाय मी, दुपारी दही आहे, दह्याबरोबर खाईन. आणि ऋतूला पण सकाळी नाश्त्याला हेच दिलं होतं. बघा माझी बसले का लगेच काम करायला पाहिजे. आणि ही आमची इडी दाखव रे मावा. शिकरे हा का हाय का पण पहिली कामगार लहान पोर कधी पण झटका
आणि हा आमचा हरीश राठोड आणि आमची ईश्वरी कुरकुटे. बुधवारी आणले होते बाजारातून अजून एवढी म्हणता आज आणि माझं नाव संतोष राठोड. आणि छोटे आहे कुरुळे केसाचा. आणि हा यश दिवेकर येतो. आता तिकडे काय आणू का मी सायकल. मंगलला बनसोडे कोणी मंगलला बनसोडे नाच नाच. बसंती इन कुत्तों के सामने मत नाच. चकुले हाथ से पैर से नाचेगा वो. जाऊनी सांगा ना तुला कळतं का नको खाली नाचा बस बस बस. घे रे तू कडक घे कडक तुझ्या हातात. सईचं काय मधी काठी दे रे. तुझं गाव काय हाय ग. चला तर मंडळी, आज काय आता मुलांना मस्ती खूप सुचली होती. म्हटलं मग जाऊ दे, रोज असंच असते, पण आज जरा शूट केले. आता हळूहळू मुलं जरा लागलीत कम्फर्टेबल व्हायला व्हिडिओमध्ये. तर पहिली थोडीशी लाजत होती, पण ठीक आहे. मग आजचा छोटासा व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट.